सावरगाव हे काही सामान्य गाव नाही. या गावामध्ये साक्षात भगवान बाबांनी जन्म घेतलाय महाराज. आणि बाबा काही साधे संत आहेत का महाराज? आता कसं असतं, एखाद्याला घरच्या माणसाला घरच्या माणसाची किंमत कळत नसते, बरोबर आहे का नाही? तसं आपल्याला बाबांची किंमत आहे का नाही हे मला मग सांगता येणार नाही. परंतु बाबा काय आहेत, जर कधी बाहेर गेलात आणि जर तुम्ही सांगितलं ना आम्ही बाबांचे भक्त आहेत, तेव्हा तुम्हाला कळतं भगवान बाबा काय आहेत म्हणून. विठाला पवित्र अशा पावन झालेल्या भूमीत, बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये मला कीर्तन करण्याचं भाग्य मिळालं महाराज. दोन गोष्टी असतात, कधी लक्षात ठेवा. एक भाग्य असतं आणि एक पुण्य असतं. पण ह्या दोन्ही गोष्टी दिसत नाहीत, बरोबर आहे का नाही? कधी पुण्य पाहिले तुम्ही? तिकडे फिरायला गेले पंढरपूरकडं, भाग्य आलं इकडं गैनाथगडावर दर्शनाला. दोन्ही गोष्टी दिसत नाहीत, पण त्याचा परिणाम दिसत असतो. मला कसा परिणाम दिसतो? एखादा माणूस भाग्यवान आहे, कशाहून ओळखायचा? आता तुम्ही आम्ही कशाला भाग्य म्हणतो? एखाद्याला पत्नी चांगली मिळाली, वा भाग्यवान आहे बरं का, सुंदर पत्नी मिळाली त्याला, ठीक आहे. एखाद्याला चांगली नोकरी लागली, भाग्यवान बरं का, चांगली नोकरी लागली म्हणून. हे झालं तुमच्या आमच्या म्हणण्याप्रमाणे भाग्य. पण संतांच्या बाबतीत जर आपण विचारलं ना, जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या म्हणण्याप्रमाणे भाग्य कशाला म्हणावं? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकट वास बरा संताबाई. विठाला तुकोबाराय सांगतात की धन पुत्रदार हे भाग्य नाही, संतांच्या जवळ वास मिळणं म्हणजे संतांच्या जवळ आपल्याला राहायला मिळणं याला भाग्य म्हणतात. आणि तुमचं आमचं परम भाग्य महाराज की तुम्ही धन दारा पुत्र सगळं घेऊन संतांच्या जवळ राहतात महाराज. केवढं मोठं भाग्य महाराज. आणि पुण्य कशाला म्हणतात? पुण्य दिसत नाही, पण पुण्यवान माणसं दिसतात महाराज. एखाद्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर नाही का, पाहिल्या प्रसन्न वाटतो, त्याचा ना आपला काही संबंध नसतो, आहे का नाही? परंतु पाहिल्यानंतर प्रसन्नता वाटते. जसं बाबांचा चेहरा आहे महाराज, बाबांच्या चेहऱ्याकडे पहा तुम्ही, फोटोकडे पहा, प्रसन्नता वाटते. का? पुण्य आहे त्यांच्या जीवनामध्ये. आणि काही काही चेहरे असे असतात, कधी ओळख नाही कधी पाळख नाही, पण त्यांचा चेहरा पाहिला की दिवसभर कामं होत नाहीत महाराज. आणि कधी कधी आपणही म्हणून जातो, आज कुणाचं तोंड पाहिले का की सकाळी सकाळी. म्हणजे भाग्य आणि पुण्य हे दिसत जरी नसलं तरी त्याचे परिणाम दिसतात महाराज. आणि भाग्य आणि पुण्य हे सामान्य झालं. याच्यामध्ये सुद्धा अजून एक प्रकार आहे की भाग्य हे उदयाला येत असतं आणि पुण्य फळाला येत असतं महाराज. विठाला सामान्य भाग्य आणि सामान्य पुण्य हे तुमच्या आमच्यासाठी झालं. पण जेव्हा संतांची भेट होती, संतांचं ज्ञान प्राप्त होतं, नवे नवे जेव्हा भाग्याचा उदय होतो किंवा पुण्य आपलं फळाला येतं ना, तेव्हाच महाराज संतांची पुण्य फळाले पुण्य फळले बहुत भाग्य उदयाचा
तुकोबाराय सांगतात की माझं पुण्य फळाला आलं, भाग्याचा उदय झाला. परिणाम काय झाला महाराज? झालो सन्मुख तो कैसा संत चरणा पावलो महाराज. हे जगद्गुरु तुकोबारायचं भाग्य आणि माझं सुद्धा त्याच्यापेक्षा भाग्य समजतो महाराज. माझं सुद्धा काहीतरी पुण्य फळाला आलं, काहीतरी भाग्याचा उदय झाला. म्हणून हा राहू द्या, दिले त्यांनी प्रमाण दिलं. आपल्याला काय झाले, रात्र थोडी सोंग फार झाले. फक्त ऐका, महाराजांनी प्रमाण दिलं, आता भाग्याचा उदय झाला, पुण्य फळाला आलं. तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की पुण्य फळाला आलं, भाग्याचा उदय झाला. माझ्या बाबतीत सुद्धा तेच झालं. माझं सुद्धा पुण्य असेल, काहीतरी माझ्या आईवडिलांचं पुण्य असेल, मी काहीतरी पुण्य केलेलं असेल, त्याचाच हा परिणाम की बाबांच्या जन्मभूमीमध्ये मला कीर्तनाचा योग आला. आता तसं पाहिलं तर माझं गाव लांब आहे बरं का, तिकडं परभणी हिंगोलीकडे राहतो मी. पण गडावर आलो, गडावर आल्यानंतर सुद्धा बाबांच्या सान्निध्यात राहायला मिळालं. बाबांनी ज्या ठिकाणी समाधी घेतली, हॅलो हा आली का, थोडंसं पुण्य कमी पडते वाटतं. विठाला विठाला अजून पुण्य फळलं नाही असं म्हणावं लागेल. होत असतं डिस्टर्ब, त्याला काही लाईट जाती येते. हा, तर पुण्य फळाला आलं आणि भाग्याचा उदय झाला. बाबांच्या जन्मभूमीमध्ये मला कीर्तन करण्याचा योग आला. मी सांगत होतो माझं गाव लांब आहे, परभणी हिंगोली जिल्हा. गडावर शिक्षणासाठी आलो. बाबांनी ज्या ठिकाणी समाधिस्थ झालेत बाबा, त्या ठिकाणी राहण्याचा योग आला. गुरुवर्य शास्त्रीजींकडे ज्ञानेश्वरी शिकली 10 वर्ष गडावर, आणि त्यांच्याच आज्ञेने आज मी पंढरपूरला बाबांची सेवा करतो. आणि सेवा करण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं बरं का. जी मला आज काही मिळाली ते माझ्या पुण्याचं फळ आहे, भाग्याचं फळ आहे. कारण अनेक लोक असे आहेत महाराज, संतांची सेवा मिळत नाही. संतांची सेवा करण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं, भाग्य लागतं. पंढरपूरला आलो, त्या ठिकाणी बाबांची सेवा करायला मिळाली. आपले बरेच सावरगावकर त्या ठिकाणी येतात आणि महाराज तुमची कीर्तन रूपी सेवा आम्हाला गावामध्ये पाहिजे. मला हरकत नाही, आम्ही गडावर त्यासाठीच आलेलो आहेत. कीर्तन भजन प्रवचन शिकण्यासाठी आलेलो आहेत. सगळ्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी आलो महाराज. परंतु गेल्या वर्षी मला कॉल आला होता की महाराज यावं लागेल, त्याच्या आदल्या वर्षी आला होता, परंतु मी थोडंसं टाळत होतो. त्याचं कारण असं आहे की ही भूमी सामान्य नाही, बाबांचं जन्मगाव आहे. आणि तुम्ही अनेक संत पाहिलेत महाराज. तुमच्या गावामध्ये महिनावारीला कीर्तन असतं, नवीन चालूच आहेत कीर्तनं बंदच नाहीत महाराज. मग चांगले चांगले महाराज तुम्ही जर उघडून पेला असेल तर माझ्यासारख्याचं काय खरे महाराज. म्हणून थोडं घाबरत होतो की नको आताच. पण यावर्षी फोन आला म्हणजे महाराज तुम्हाला कीर्तन करावंच लागेल. म्हणलं ठीक आहे, जशी बाबा बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण कीर्तन करण्याचा प्रयत्न करू. विठाला म्हणून पुण्य फळ भाग्य उदयाला आलं महाराज. बाबांच्या जन्मभूमीमध्ये कीर्तन सेवा मिळाली. आणि बाबा हे काही साधेसुधे नाही. तुम्हाला मुद्दाम सांगतो बरं का, मला बाबांचं चरित्र सांगायला आवडतं आणि सांगितलंच पाहिजे महाराज. तुम्ही सावरगावकर, जे चरित्र तुम्हाला माहित नाही ते सांगणार आहे मी. आता तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला बाबांचं चरित्र माहीत नाही, असं कधी होईल का? कोण आहेत बाबा, आपण कोणत्या परंपरेत आहोत, आपण कुणाचे शिष्य आहोत हे कळणं गरजेचं आहे बरं का. आपण ज्या ज्ञानोबारांनी 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली, सगळ्या लोकांना एकत्रित केलं. स्त्रियो वैशास तथा शूद्रास तेपि याती पराम गतीम. 5000 वर्षापूर्वी बरं का. भगवान श्रीकृष्णाच्या नंतर एकही साधू जन्माला आला नाही की ज्यांनी सामान्य तळागाळातील लोकांना अधिकार दिला, कीर्तनाचा अधिकार दिला, भजनाचा अधिकार दिला, संत होण्याचा अधिकार दिला. कुणी असेल तर अभ्यास करा, माझा नंबर सगळ्यांकडे आहे, मला फोन करून सांगा की भगवान श्रीकृष्णानंतर या माणसाने किंवा या संतांनी सामान्य लोकांना अधिकार दिला महाराज. नाही, भगवान श्रीकृष्णाच्या नंतर सामान्य लोकांना जर अधिकार कोणी दिला असेल ते माझ्या ज्ञानोबारांनी दिला. विठाला ज्ञानोबारांना अधिकार दिला. ज्ञानोबारांनी सगळ्या जाती धर्मातील लोकांना संत बनवलं महाराज. सगळ्यांना घेऊन वारकरी संप्रदाय चालवला, उभा केला. आणि तो आज येऊले स्वरूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. हा जो दिसते ना,
हा वेलच आहे महाराज, गगनाला भिडलेला वेल आहे. मग जे काम भगवान श्रीकृष्णाने 5000 वर्षापूर्वी केलं ते काम लोक पावलं, त्याच्यानंतर फक्त ज्ञानोबरायांनी केलं. आणि जे कार्य ज्ञानोबरायांनी केलं तेच कार्य संत भगवान बाबांनी केलं महाराज. भगवान बाबांनी सुद्धा आम्हाला भक्ती पंथ शिकवला महाराज, भक्ती मार्ग लावला. बरोबर आहे का नाही? आपल्याला काय भक्ती माहिती होते? कीर्तन माहिती आहे आपल्याला, प्रवचन माहिती होतं, आता तुम्हाला माहिती झालं. पण जे जुने माणसं आहेत ज्यांनी बाबांना पाहिलेलं आहे, बाबांच्या काळात जगलेले आहेत, विचार करा त्या काळामध्ये काय परिस्थिती असेल. परंतु अशा सर्व लोकांना भक्ती मार्गाला, भक्ती पंथाला बाबांनी लावलं. मग जे कार्य भगवान श्रीकृष्णाने केलं, जे कार्य ज्ञानोबरांनी केलं तेच कार्य भगवान बाबांनी केलं. म्हणून बाबा काय साधे संत नाहीत. विठाला नुसतं कार्य नाही केलं महाराज. बाबांचा तुम्ही जर फोटो पाहिला तर पूर्ण आयुष्य बाबांनी ज्ञानेश्वरीसाठी समर्पण केले. बाबांच्या गळ्यात ज्ञानेश्वरी आहे, बाबांच्या फोटो समोर ज्ञानेश्वरी आहे, आणि देह ठेवताना सुद्धा बाबांनी ज्ञानेश्वरीच जवळ ठेवली महाराज. म्हणजे ज्ञानोबरासाठी किती अर्पण आहेत बाबा हे लक्षात येईल. आणि ज्ञानेश्वरी बाबांनी वाचली, शिकवली, ज्ञानेश्वरीच्या सानिध्यामध्ये बाबांनी देह ठेवला. आणि तेच कार्य जे भगवान श्रीकृष्णाने केलं, जे ज्ञानोबरायांनी केलं, जे ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांनी केलं, तेच कार्य माझे गुरुवर्य शास्त्रीजी आज गडावर करतायत महाराज. काय कार्य करतायत? सगळ्या जाती धर्मातील मुलांना त्या ठिकाणी शिक्षणासाठी अधिकार आहे. सगळे जाती धर्मातले महाराज त्या ठिकाणी आपण गेला तर अन्नदान चालू आहे 24 तास. आहे का नाही अन्नदान? गेल्यानंतर मस्त जेवून येतात बघा लोक, आमटी भाकरी असते, जाऊन जेवून येतात. 24 तास अन्नदान चालू आहे, 24 तास ज्ञानदान चालू आहे, गडाचा विकास चालू आहे महाराज. मग जे कार्य त्यांनी केलं, बाबांनी केलं, तेच कार्य शास्त्रीजी करतायत. नवे नवे भगवान बाबाच्या मनातील स्वप्न हे शास्त्रीजी पूर्ण करतायत महाराज, ज्ञानेश्वर मंदिराच्या रूपाने. आज तुम्ही पाहिला असेल, ऐकलं असेल, न्यूजपेपरला वाचलं असेल की माऊलीचं मंदिर गडावर भव्य दिव्य स्वरूपात उभारले जाते. कशासाठी हो? आपल्याकडे पैसा जास्त झालाय म्हणून का? नाही. बरं, आळंदीला माऊलीचं मंदिर आहे ना, मग गडावर कशाला पाहिजे? माऊलीचं मंदिर हे भगवान बाबांचं स्वप्न आहे, आणि ते स्वप्न शास्त्रीजी पूर्ण करत आहेत. विठाला गडाची जी ओळख आहे, भगवान बाबांची जी ओळख आहे ती ज्ञानेश्वरीमुळे आहे. बाबांच्या गळामध्ये ज्ञानेश्वरी आहे, बाबांच्या फोटोसमोर ज्ञानेश्वरी. आणि आजच्या परिस्थितीला सुद्धा गडाची जी ओळख आहे ती ज्ञानेश्वरीमुळेच आहे महाराज. शास्त्रीजींचं तुम्ही युट्यूबला पाहत असाल, सगळीकडे बाबांची ज्ञानेश्वरी. नवीन महाराष्ट्रात असं म्हणू नका की गडावर शिकल्यामुळे त्यांचं वर्णन करतोय, परंतु आज कुणालाही जरी विचारलं तर महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी एवढ्या चांगल्या आणि सोपी पद्धतीने सांगणारे दुसरं कुणी नाही महाराज. म्हणजे बाबांनी सुद्धा ज्ञानेश्वरीची सेवा केली, गुरुवर्य शास्त्रीजी सुद्धा ज्ञानेश्वरीची सेवा करतायत. आणि नुसती सेवा नाही करत, तर ज्ञानोबरायांचं भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर गडावर उभं राहतंय महाराज. आणि या गडाला, या मंदिरासाठी तुमची साथ आहे महाराज. तुम्ही खंबीर आहेत, तुमची साथ आहे म्हणून मंदिर उभं राहतात महाराज. तुम्ही जर वर्गणीच नाही दिली तर कुठून मंदिर उभं राहणार आहेत? छोटे छोटे गाव आहेत महाराज, परंतु बाबावर श्रद्धा, बाबावर निष्ठा ही आपल्याला या परिसरातच पाहायला मिळते. गुरुवर्य राऊत बाबांनी तर कीर्तनात सांगितलं की खरंच मानलं पाहिजे, तुम्हाला गडाच्या भक्ताला खरंच मानलं पाहिजे की लाखोने करोडोने वर्गणी देतात महाराज. छोटे छोटे गाव आहेत पण करोडोने वर्गणी देतात. हे वर्गणी देतात कशासाठी? बाबांकडे पाहून, बाबांचा विकास पाहून. विठाला म्हणून बाबांचं जे स्वप्न आहे शास्त्रीजी पूर्ण करतायत. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, कुशल मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालू आहे महाराज. तुमचं परम भाग्य आहे, खूप परम भाग्य आहे की आपल्याला या बाबांच्या गावामध्ये जन्म मिळाला महाराज. एकतर आपल्याला मनुष्यदेह मिळत नाही, फार दुर्लभ आहे महाराज मनुष्यदेह. मनुष्यदेह मिळाला, कसा मिळाला? आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा त्याप्रमाणे आपल्याला मनुष्यदेह मिळाला. सापडला देह काकट्याळी न्याय, मिळाला आपल्याला. तुम्ही ठरवून आला होता का? ज्या वेळेस तुम्ही सावरगाव मध्ये जन्म घेतला त्यावेळेस ठरवून घेतला का नाही
मला सावरगावमध्ये जन्म घ्यायचा आहे, बाबांच्या कुळामध्ये जन्म घ्यायचा नाही. आलोत आपण, आपल्याला माहीतच नाही कधी आलोत, कसं आलोत जन्माला, पण कशासाठी आलोत, कशासाठी आलोत नाही माहिती. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की देवाने जो आपल्याला देह दिलाय तो भजनासाठी दिलाय. तुकोबारांनी वापरलं की देवे दिला देह दिला, बर का, दिला. याच्या अगोदर सुद्धा माणूस निर्माण करायच्या अगोदर भगवंताने इतर प्राणी निर्माण केले, जन्माला घातले. मांजर, कुतर, डुकर, गाढवं जन्माला घातले, परंतु ते भजनच करत नव्हते महाराज. मग देवाला वाटलं आपण हे निर्माण केलेत, यांना आपल्या उपकाराची जाणीव नाही, ना भजन आहे, ना कीर्तन आहे, ना कुठं पंगत आहे, काहीच नाही महाराज, आपलं खायचं झोपायचं. मग भगवंताने अपडेट व्हर्जन काढलं. अपडेट जसं मोबाईलमध्ये आता अपडेट येतात ना, नवीन नवीन व्हर्जन. मग भगवंताने काय केलं की मनुष्याला जन्माला घातलं. मग जन्माला घालत असताना प्राण्याप्रमाणेच आपल्याला सगळे दिले महाराज. हात दिलेत, पाय दिलेत, डोळे दिलेत, कान दिलेत. जे इंद्रिय प्राण्याला आहेत तेच इंद्रिय आपल्याला आहेत महाराज. दिले इंद्रिय हात पाय चांगला देह दिला. महाराजांनी फार सुंदर प्रमाण दिले. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. माणसाला हात दिलेत, पाय दिलेत, कान दिलेत, डोळे दिलेत, पण कशासाठी दिलेत? भगवंतांनी सांगितलं मला जोडण्यासाठी, बरोबर आहे का, माझ्या प्राप्तीसाठी. परंतु आपण काय करतो महाराज, भगवंताला सोडून देव धर्म सांडी पडिले सकळ, विषय गोंधळ गाजत असे महाराज. मग प्राण्यामध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे? आता त्या ठिकाणी कुत्रा बसलाय बघा, तो भाग्यवान आहे की कीर्तनात बसलाय? इतरही गावामध्ये कुत्रे आहेत, पण आलेत का ते कीर्तनाला? म्हणजे चुकीचा अर्थ काढू नका बरं का, त्याच्याबद्दल बोलतोय की तो भाग्यवान आहे, ते कीर्तनाला आलाय, त्याचं काहीतरी पूर्वीचं भाग्य असलं पाहिजे मला. आमच्या दगडू दादाने सुद्धा प्रमाण दिलं महाराज. मग सगळे द्यायला लागलेत, मी का मागे थांबू? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जर संताच्या दारामध्ये जर तुम्हाला भाग्य मिळालं थांबण्याचं, तर त्याच्या दारामध्ये कुत्र होऊन राहा, पण संतांच्या दारात राहा. आणि मी ते सांगत होतो की तोही कुत्रा आहे, त्याला इंद्रिय आहेत, हात पाय आहेत, सगळे हात नाही त्याला, पायच आहेत फक्त.
फक्त त्याला शेपूट आहे, आपल्याला शेपूट नाही. थोडासा भेद दिलाय देवाने सुद्धा. मग त्याच्यात आणि आपल्यात काय फरक आहे त्याला सुद्धा कळतं ना. हार म्हणलं की जातं ते, येऊ म्हणलं की येतं. परंतु त्याला जर आपण म्हणलं की विठ्ठल विठ्ठल म्हण, भजन कर, त्याला कळतं का महाराज? आपल्याला कळतं ना. मग केलं पाहिजे का नाही? विठ्ठला विठ्ठला. सुंदर असा देह दिला, हातपाय दिलेत, डोळे दिलेत, आपल्याला भजनासाठी दिलेत. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुमचं आमचं परम भाग्य आहे, बाबांच्या गावामध्ये आपल्याला जन्म मिळालाय, जे की आपल्याला दुसऱ्याच्या दारात जायची गरज नाही. परिस्थिती अशी झाली महाराज, पुणे मुंबईच्या लोकांना संतच सापडणार. कुणाच्या मागे जाऊ, कुणाच्या मागे जाऊन. भरपूर असे संत झालेत की ते काहीतरी जादूटोणा करतायत आणि नंतर कळतं की ते संत तर जेलमध्ये गेलेत. म्हणजे आयुष्यभर आपण सेवा करतो आणि नंतर कळतं की जेलमध्ये गेलेत संत, परत दुसऱ्या संताच्या दारात महाराज. परंतु आपलं केवढं मोठं भाग्य, आपल्याला कुणाच्या दारात जायची गरज नाही महाराज. भगवान बाबांसारखे ऐश्वर्य संपन्न संत आपल्याला मिळालेत. आणि बाबाला सोडून जर आपण दुसऱ्याच्या दारात जात असेल ना महाराज, तर त्याच्या एवढा अभागी कोणी नसेल महाराज. विठ्ठला. संत मिळण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं तो, नाही का? आपल्याला अनायासे मिळाले. आणि बाबांसारखे संत मला वाटत नाहीत दुसरे कोणाला मिळाले असतील महाराज. बाबा ही आपली आई आहेत, आई सर्वांची आई आहेत बरं का. ज्ञानोबारांनी एका ओळीमध्ये फार सुंदर सांगितलं. बरेच असे लोक असतात महाराज की नाही, तुमच्या संतापेक्षा आमच्या संतांचे चमत्कार जास्त आहेत, खूप मोठे चमत्कार आहेत. काय तर टायऱ्यात हवा भरणे, कुठंतरी दिवा लावणे, नाही का, रुद्राक्ष द्यायचा आणि लाडू काढायचा, हे चमत्कार आहेत महाराज. मग तुमच्या संतापेक्षा आमचे संत मोठे असतील हो. जसं एखादा लहान मुलगा आहे आणि त्याची आई आहे, त्याची आई एका डोळ्याने आंधळी आहे, दिसायला थोडीशी कुरूप आहे, पण त्याची आई आहे ती. आणि तिच्यापेक्षाही जर चांगली असेल एखादी स्त्री, दिसायला चांगली देखणी आहे, सगळे इंद्रिय चांगले आहेत तिचे, परंतु त्या मुलाला ती उपयोगाची आहे का? नाही ना. जरी दिसायला देखणी असेल, सुंदर असेल, परंतु आई नाहीये. तसं इतर संतांचे चमत्कार जरी मोठे असतील ना, ते संत आई नाहीयेत महाराज. विठ्ठला. ज्ञानोबा सांगतात की एरे जिया पराविया रंबे होणे बरविया, त्या काय करावे बालकी त्याने. त्या लहान मुलाला दुसरी स्त्री कितीही सुंदर असली तरी काही घेणं देणं नाही, आईच पाहिजे त्याला. कारण का? आईच तुम्हाला मांडीवर घेणार आहे, आईच तुम्हाला स्तनपान करणार आहे, आईच तुम्हाला गोंजारणार आहे, आईच तुमचं देखभाल करणार आहे, आईच तुमचं हित पाहणार आहे. तसं दुसरे संत कितीही मोठे असले तरी बाबाच तुमचं हित पाहणार आहेत, बाबाच तुम्हाला मांडीवर घेणार आहेत आणि बाबाच तुमचा उद्धार करणार आहेत. विठ्ठला. बाबांच्या सानिध्यामध्ये पवित्र असा मनुष्य देह आपल्याला मिळाला, तर मिळाल्यानंतर याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. आपल्याला हात पाय काय डोळे हे सगळं दिलंय, हे देवाने भजनासाठी दिले महाराज. परंतु आपण हे काय करतो की सगळं सोडून संसाराच्या मागे लागलोत महाराज. संसार आपल्याला सुटत नाही. संसार कर. बरं तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही एक ब्रह्मचारी, ठीक आहे, पण आम्हाला संसार करावाच लागतो. संसार नाही करायचा तर मग हे मुलं बाळ हे कोणी बघायचं महाराज. संसार करता करता सुद्धा परमार्थ करता येतो महाराज, हे लक्षात घ्या. आपले वारकरी संत जर पाहिले ना, ज्ञानोबा सोडून सगळ्या संतांचे संसार आहेत महाराज. सगळ्यांना मुलं आहेत, सगळ्यांना प्रपंच आहे, तरी सुद्धा संत आहेत, तरी सुद्धा भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे महाराज. मग मनुष्य हे तुम्हाला मिळाल्यानं मग जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगातून सांगतात की तुम्ही या ठिकाणी आलात तर आल्यानंतर इतर कमवण्यापेक्षा, इतर धन राशी कमवण्यापेक्षा असं काहीतरी कमवा की जेणे तुमचा गर्भवास सुकेल पहिल्या चरणामध्ये.
असे टाळकरी आणि मृदंग वादक आणि ऐकणारे असतील ना, कीर्तन करायची गरज नाही, नुसतं उभं राहिलं तरी कीर्तन होतं मला. खरंच सांगतोय. नाही तर बाकीच्या ठिकाणी आम्हाला कीर्तन रेटावं लागतंय. होतच नाही कीर्तन. मी काय म्हणतोय ते टाळकरीला कळत नाही. मी म्हणत असतो तिरी दिवा ऐसे जसे परब्रह्मणीचे ठसे, ते म्हणतात परभणीची सशी. पण या ठिकाणी खूप चांगलं वातावरण, गायक आहेत, वादक आहेत. आणि हा, मी परभणीचाच आहे पण ससा नाही. आमच्याकडे आता ते कुणी काढले काय माहित बरं का, परभणीला ससे नाहीत, ते काढले कोणतरी. परभणीला चांगले गायक वादक आहेत, माणसं आहेत, माझ्यासारखी माणसं आहेत परभणीला. तर या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मनुष्य जन्माला तुम्ही आलात ना, मग जोडी करा. कैसी जोडी करा? रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. आपल्याला मनुष्य देह मिळालाय ते कमवण्यासाठी मिळालाय, पण आपण रामनामाचं धन कमवून, जोडी शब्दाचा अर्थ आहे पुण्य, ठेवा, बॅलेन्स, तो आपण कमवायचा. पण आपण काय करतो, बँकेतला बॅलेन्स कमवतोय महाराज. आणि एकदा बँकेत पैसे टाकताना बरं वाटतं, पण काढूच वाटत नाही. तो अनुभव घेऊन बघा तुम्ही. बँकेला पैसे जवळ आले ना तर टाकताना फास्ट जातो माणूस, पण काढायला म्हणलं की काढू वाटत नाही, कमी होतच नाहीत. आणि हे पैशाच्याच बाबतीत असं आहे महाराज. हे कुठून पैसा कमवायचा आले काय लक्षात नाही. इथून मागचा जर काळ पाहिला तुम्ही, अगदी अश्मयुगातला काळ, तर पैसे नव्हते हो माणसाकडे. काही तुरळक गरजा होत्या माणसाकडे. रोटी, कपडावर मकान, अन्न, वस्त्र, निवारा. बरोबर आहे का नाही? ह्याच गोष्टी लागत होत्या माणसाला, आणि त्याच गोष्टीतून माणूस जीवन जगत होता. आता काय झालंय, माणसाने गरजा वाढवल्यात विनाकारण. अन्न, वस्त्र, निवारा. आता एक त्यात महत्वाने म्हणजे अगदी योग्य पद्धतीने ऍड करावा लागेल, तो मोबाईल आहे महाराज. मोबाईल शिवाय एक वेळेस अन्न नसलं तरी चालेल, वस्त्र नसलं तरी चालेल, पण मोबाईल पाहिजे महाराज. आणि सगळ्यांनाच मोबाईल पाहिजे, म्हातारे माणसं असतील, तरुण माणसं असतील. ते आता येणाऱ्या पिक्चरमध्ये आपण अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल हे त्याच्यात ऍड करून घेऊ महाराज. विठाला विठाला. पूर्वीचे माणसं चांगल्या पद्धतीचं जीवन जगत होते, झोपडीत राहत होते, बाजरीच्या भाकरी आपलं मस्त खात होते, आनंदाने राहत होते. परंतु जेव्हा पूर्वीचे वस्त्र सुद्धा चांगले होते महाराज. पूर्वीच्या वस्त्राला धोतर होतं, बरोबर आहे का नाही, आणि त्याला खिशे नव्हते, त्याच्यामुळे खिशे भरायची पद्धत नव्हती तेव्हा. आता पॅन्ट आली, बरं पॅन्ट आली तर आली, त्याला एक खिसा नाही, 3-3, 4-4 खिसे आलेत. नवीन एक पॅन्ट आहे, त्याला इतके खिसे आलेत की कोणत्या खिशात काय ठेवलं तेच कळत नाही. काही काही लोकांना चुन्याची डबी सापडत नाही कोणत्या खिशात ठेवली. मग ते खिशे आल्यापासून माणसं मोकळे ठेवू वाटत नाही ना, खिशात काहीतरी पाहिजे का नाही. मग खिशे भरण्याच्या नादामध्ये महाराज माणसं कमवायला लागले. खिशामध्ये खिशे सुद्धा भरले महाराज, परंतु लोकांचं मन काय भरणं. पैसे कमवण्याच्या नादामध्ये कमवता 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 एवढं त्या पैशाच्या मागे लागले की आपण सगळं काय विसरलो महाराज. पैसा हेच जीवन आपण बनवलं. आणि दुर्भाग्य असं आहे महाराज पैशाच्या बाबतीमध्ये. वेदामध्ये एक वाक्य आहे की कितीही पैसा जरी कमवला, कितीही पैसा कमवला तरी माणसाला समाधान होत नाही. आणि वेदातलं वाक्य बरं का, न वित्तेन तर्पणी यो मनुष्य. आज एखाद्या व्यक्तीला 10 कोटी रुपये आणून दिले, त्याला विचारलं बस होतील का, नाही म्हणेल. 10 कोटी तर आता संपून जातील. 1 कोटीची गाडी, 2 कोटीचं घर, अजून 5-6 कोटी इकडे तिकडे, मुंबईला एक फ्लॅट, पुण्याला एक फ्लॅट, संपली महाराज 10 कोटी. बरं, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला जर विचारलं तुमच्या अजून काय एवढा पैसा कमवलाय, म्हणजे जर तुम्ही रोज लाखो रुपये खर्च केले तरी 2 पिढ्या जातील एवढा पैसा आहे काय काय माणसाकडे, तरी सुद्धा नवीन इन्व्हेस्ट करतायत, ते नवीन काहीतरी उद्योग काढतायत, नवीन नवीन निर्माण करतायत. म्हणजे पैशाने माणसाचं समाधान होतच नाही महाराज, हे वेदातलं वाक्य आहे महाराज. मग जर पैशाने समाधान होत नाही कितीही कमवलं तरी, दुसरी त्यातली वाईट गोष्ट अशी आहे की आपण कितीही जरी कमवला पैसा तरी सोबत येत नाही. बरोबर आहे का? कुणी आजपर्यंत पैसा सोबत नेलाय? काय नेलंय सोबत? काहीच नेता येत नाही महाराज. जे घर असेल, जे पैसा असेल, जे काही तुम्ही कमवलंय हे दिसणार, हे तुम्हाला सगळं इथंच सोडावं लागेल. जे कमवायचंय जगद्गुरु तुकोबरा ते आजच्या भागात सांगतात. काय कमवायचंय आपल्याला? तर देवाचं नामस्मरण, देवाचं नाव कमवायचंय. त्याने काय होतं, आपल्या जीवनात पुण्य वाढतं महाराज.
देवाचं नाव घेतलं आणि पुण्य वाढलं की आपल्याला चांगली गती मिळते. विठ्ठल अर्धा तास वेळ पण उपरण्याने लगेच सांगितलं महाराज लवकर आरकून घ्या. म्हणून जे कमवायचंय ना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ऐसी जोडी करा रामकंठी धरा. तुमच्या कंठामध्ये भगवंताचं नामस्मरण धरा, जप करा, चिंतन करा भगवंताचं. आणि त्याने काय होईल महाराज की ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास. आपल्याला जे अनंत काळापासून जे जन्म मरणाचं दुःख चालू आहे, गर्भवासाचं दुःख आहे, ते आपल्याला याच जन्मातून कमी करायचे महाराज. याच जन्मातून त्या दुःखातून मुक्त व्हायचे महाराज. म्हणून मनुष्य जन्माला आलात की आपल्याला भजन करायचे. आणि तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात की याची देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की प्राणी सुद्धा आहेत, प्राणी सुद्धा आपल्यासारखेच व्यवहार करतात, परंतु प्राण्याला पुण्य कळत नाही, पाप कळत नाही, भजन कळत नाही. आपल्याला कळतं पण वळत नाही, नाही का? आपल्याला कळतं पण वळत नाही. तुम्ही तरी भाग्यवान आहेत महाराज. खेडेगावातली माणसं श्रद्धाळू असतात, संतावर देवावर श्रद्धा ठेवतात, देवाचं नामस्मरण घेतात, देवाला मानतात महाराज. परंतु तुम्ही जर पुण्या मुंबईला गेले तर लोक देवच मानत नाही. पहा तुम्ही जर कधी गेला ना, देवाला मानलं पाहिजे, मंदिरात गेलं पाहिजे, हे आम्ही देवाला मानत नाही. का? तुमचा देव आहे तर दाखवा. बरोबर आहे का नाही महाराज? देव का पिक्चर आहे का लगे? देव आहे तर दाखवा, चल तुला दाखवतो थिएटर मध्ये लगे. देव दिसतच नाही आणि देव पाहायचा नसतो, देवाचा अनुभव घ्यायचा असतो. विठ्ठला विठ्ठला विश्वदेव सत्यत्वे महाराजांनी प्रमाण दिलं महाराज. पण हे आपल्याकडे गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, सगळे संत सांगून गेलेत, भगवान बाबा सांगून गेलेत की देव आहे जगामध्ये, फक्त तुम्हाला ते कळायला पाहिजे मला. आणि मी तर असं म्हणतो की देव पाहण्यासाठी परमार्थ नाही करायचा, देव होण्यासाठी परमार्थ करायचा आपला. आणि याच देहामध्ये आपल्याला देव सुद्धा होता येत नामस्मरण. राम म्हणता रामाची होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायची. आजपर्यंत कुणाला देव दिसला नाही महाराज, त्याचा अनुभव घ्यावा लागत असतो. आणि देव कुणालाही दिसत असतो का महाराज? ठीक आहे, एखाद्याला म्हणलं की देव पाहायचं आहे तुला, कुणालाही दिसत असतो का? त्याला काहीतरी योग्यता लागल का नाही? स्वतःमध्ये काहीतरी पुण्य करावं लागल, काहीतरी योग्यता पाहिजे आपल्यामध्ये, तेव्हा दिसत असतो. साधी गोष्ट आहे महाराज की या जगामध्ये अणु सुद्धा आहे आणि परमाणू सुद्धा आहे महाराज. बरोबर आहे का नाही? अणुपेक्षा लहान परमाणू आहे महाराज. त्या परमाणूला जर पाहायचं असेल तर या डोळ्याने ती दिसत नाही. परमाणूला जर पाहायचं असेल ना, या डोळ्याने दिसत नाही. परमाणू पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शीचा वापर करावा लागतो. सूक्ष्मदर्शी कधी शाळेत गेला असेल तर विज्ञानाच्या क्लासमध्ये सूक्ष्मदर्शी असते, अतिशय बारीक परमाणू. तो जर आपण त्या सूक्ष्मदर्शीच्या काचेवर ठेवला आणि दुर्बीणच्या माध्यमातून पाहिलं तरच दिसतो महाराज. ह्या डोळ्याने दिसत नाही. मग ह्या डोळ्याने दिसत नाही म्हणजे परमाणू नाही का? मग तो परमात्मा कसा आहे? वेदांतामध्ये सांगितलेलं आहे की अनोरणीयान महतो महियान आत्मस्य जंतुर निहतो गुहायाम. तो अणुपेक्षा लहान आहे, परमाणूपेक्षा मोठा आहे. मग तो दिसतो कोणाला? विमुढा नानु पश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषा. विठ्ठला देव दिसत नसतो, देवाचा अनुभव येत असतो. देव ही शक्ती महाराज, त्या शक्तीचा आपल्याला अनुभव घ्यायचा असतो. 5 तत्व आहेत, त्या 5ही तत्वाची मिळून एक ईश्वरीय शक्ती असते. आता मंदिरात गेल्यानंतर मूर्तीच्या रूपाने काही आपण देव पाहतो, हे आपण तुमचं भाग्य आहे, परम भाग्य आहे की आपण देव मानतो, देवाला मानतो, देवाचं भजन करतो महाराज. मग शहरातले लोक जे आहेत ते देवाचं भजनही करत नाही, देवाला मानत सुद्धा नाही महाराज. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की या जन्माला आलात ना तुम्ही, तर नामस्मरणाच्या माध्यमातूनच तुम्हाला पुण्य कमवता येतं. आणि एकदा तुमच्या जीवनामध्ये पुण्य झालं
की पुन्हा जन्माला यायची गरज नाही महाराज. का जन्म नकोय? कारण गर्भवासाचे जे दुःख आहे ते फार कठीण आहे महाराज. तुम्हाला आम्हाला त्याची जाणीव नाही. साधू संतांनी ते आपल्याला सांगून ठेवलेले. काय दुःख असतं गर्भयातनेमध्ये, कसा मनुष्य गर्भ धारण करतो, किती दुःख असतं. ज्याप्रमाणे बटाटे आपण एखाद्या पातेल्यामध्ये उकडायला घालतो ना, बटाटे, तशी अवस्था त्या मुलाची त्या गर्भावस्थेमध्ये असते महाराज. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काय सांगू गर्भेची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझं क्षणोक्षणाध्यात. ज्यावेळेस आपण गर्भामध्ये प्रवेश करतो, आईच्या उदरामध्ये प्रवेश करतो, आपल्या पूर्ण बाजूने विष्ठा असते महाराज. रक्त असतं, मल असतं, मूत्र असतं, आणि त्याच्यामध्ये आपण पचल्या जातो महाराज. किती महिने? 9 महिने. आणि तो आतला जो जीव आहे ना, तो भगवंताला विनंती करत असतो, देवा ह्या दुःखातून बाहेर काढ. एक वेळ गर्भ जो आहे ना उदरातला, तो देवाला म्हणतो, देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांची जाळी उगवून मार. मला फक्त एकदा या दुःखातून बाहेर काढ देवा. मी बाहेर आलो ना की तुझं नाव घेईल, तुझं नामस्मरण करेल, असं नवस करतो बरं का, पोटात असताना. आणि एकदा बाहेर आलो की संपलं महाराज, देवाचा विसर पडला. तसंच आपल्या सुद्धा कीर्तनाच्या मंडपात आलोत की आपण भजन करतो, भक्ती करतो, देवाचं नामस्मरण करतो. कीर्तनाच्या मंडपातून गेलं की कुठून आणला होता रात्रीचा महाराज, चौकशा चालू होतात महाराज. मग आपल्याला जे गर्भाचं दुःख आहे ते तुम्हाला आम्हाला जाणीव नाही महाराज. आजही पहा तुम्ही, तुम्हाला माहिती आहे का, आपण आईच्या उदरात असताना काय त्रास झाला, कुणाला काय आठवतं का? नाही आठवत. पण ते संतांनी लिहून ठेवलेले की आईच्या उदरामध्ये जन्माचं दुःख आहे आणि मरणाचं दुःख आहे महाराज. जन्माला येताना सुद्धा दुःख आहे आणि मरताना सुद्धा दुःख आहे महाराज. मरताना काय साध्या यातना होतात का? कुणाला मरू वाटतं या जगामध्ये? मरू वाटत नाही. मर हा बोल सुद्धा ऐकू वाटत नाही महाराज. एखाद्याला जर म्हणलं जा मर, ऐकू वाटत नाही महाराज. मरणाचं सुद्धा दुःख आहे. मग हे जे आपण सतत जन्माला येतोय मरतोय, सतत जन्माला येतोय मरतोय, हे जर आपल्याला कुठं थांबवायचं असेल तर आपल्याला भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुम्ही जन्माला आलात ना, मग ह्या सर्व गोष्टी कमवू नका. तुम्ही कमवायचं असेल तर ऐसी जोडी करा, रामकंठी धरा. कमवायचंय ना तुम्हाला, तर पुण्याचं बॅलन्स कमवा, कर्माचं बॅलन्स कमवा. कशा पद्धतीने कमवायचं? तर रामकंठी धरा. तुमच्या कंठामध्ये, तुमच्या मुखामध्ये सतत रामनाम असलं पाहिजे म्हणा. ठीक आहे, आम्हाला राम नाही म्हणायचं, मग कंठी धरीला कृष्ण म्हणी. आम्हाला कृष्णही नाही म्हणायचं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, काहीतरी म्हणा ना. पण म्हणल्याशिवाय राहू नका म्हणा. किंवा रामकृष्ण हरी एकत्र म्हणा, परंतु भगवंताचं नामस्मरण करत चला. महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ऐशी जोडी करा, रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास मार. मग तुम्ही म्हणाल भगवंताचं नामस्मरण केलं तर हा शरीर अजरामर होणार आहे का? नाही महाराज. हे शरीर नाशिवंत आहे. नवे नवे हे जे काही आपल्याला दिसतंय शरीराच्या रूपा संदर्भाने, हे शरीर नाशिवान आहे. शरीराच्या संदर्भाने आपले जे काही आई वडील, इतर जे काही सगळं महाराज, हे सगळं नाशिवंत आहे आणि ते नाशच पावणार आहे. दुसऱ्या चरणामध्ये सांग.
दुसऱ्याकडे यातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन तेची फळ. हे सगळं नाशवान आहे महाराज. हे जग सुद्धा नाश पावणार आहे. या जगाच्या संदर्भात शरीर आपल्याला मिळालं हे सुद्धा नाशवान आहे. या शरीराच्या संदर्भात प्रिया पुत्र धन हे सुद्धा नाशवान आहे महाराज. कोण आपल्या सोबत येणार आहे सांगा बरं. आज या ठिकाणी सगळेजण बसलेले आहेत. मी तुम्हाला मगाशीच म्हणलं की मुलं आहेत जे तुकोबारायांनी सांगितले की प्रिया पुत्र धन याच्यातच आपण सगळे गुंतलेले आहोत ना. पत्नी आहे, प्रिया म्हणजे पत्नी, पुत्र आणि धन, ह्या तीनच या तीनच गोष्टीमध्ये माणसं गुंतून राहतात मला. एकतर पत्नीमध्ये गुंतेल, त्याच्यात नाही गुंतला तर पैशाच्या मागे असेल, त्याच्यात नाही गुंतला तर मुलाच्या मागे असेल, आणि या तिघातही नाही गुंतला मग त्याला संत होण्यापासून कोण वाचवणार आहे? मग संतच झाला ना तो. मग ह्या ज्या तीन गोष्टी आहेत ह्या तीनच गोष्टी आपल्याला मरेपर्यंत सुटत नाहीत महाराज. बरोबर आहे का नाही? तरुणपणे आपण पैसा कमवतो आणि म्हणतो की म्हातारपणी परमार्थ करू. सगळं आयुष्य पैसे कमवण्यामध्ये निघून जातं महाराज. मुलं मोठे होतात, आपलं लग्न होतं, आता तरी चला वारीला, सप्ताहाला चला, नाही आता मुलं मोठी व्हायला लागली, त्याचं कॉलेज आहे, त्याची शाळा आहे, त्याचं शिक्षण करायचं. बरं ठीक आहे, त्याचं शिक्षण झालं, आता तरी चला, नाही एकदा त्याचं लग्न लावलं का मग मी मोकळाच. मग प्रत्येक महिना वारीला येणार, ते 75चं ते तिकीट करून घेणार सरकारकडून आणि फुकट वारी महाराज. त्या बस फ्री केल्यामुळं अशी पंचायत झाली महाराज, अन्नदान कमी पडायला लागलं. एवढी गर्दी आपल्या मठामध्ये, माणसंच मागवणार महाराज वारीला. मी अगोदर होतो मठामध्ये त्यावेळेस आपल्याला कमी लागत होतं साबुदाणा भगर वगैरे, पण ते ज्यावेळेस फ्री झालं का त्याच्या दुसऱ्याच वारीला एवढी गर्दी आली, पहिल्याच पंक्तीला सगळं संपलं महाराज. मला वाटलं कोरोनाच्या नंतर जरा परमार्थाला लागलेत लोक, भिल्या असतील काळाला देवाला, किंवा चला आता काही खरं नाही, रोग आलाय, देवाकडे गेल्याशिवाय काय खरं नाही. मला असं वाटलं बरं का, 1-2 वाऱ्या करतील, त्याच्या पुढच्या वारीला अजून गर्दी. मला कळलंच काय भानगडी. नंतर मला एक जणांनी सांगितलं, महाराज आता जायला यायला फुकट आहे म्हणले, मस्त आता जायचं यायचं, मठात खायची सोय, राहायची सोय, ताण नाही घ्यायचा आपण. सगळी व्यवस्था आहे आपल्याकडे महाराज. म्हणून येत चला असं म्हणतो आपण की वारीला जाऊ, परमार्थ करू, मुलाचं लग्न झाल्यावर परमार्थ करू, देवाचं नाव घेऊ. मुलाचं लग्न होतं महाराज, नातू होतात, पंतू होतात, मरायला टेकतो आपण, परंतु आपल्याकडून काय परमार्थ सुटत नाही, आपलं संसार काही सुटत नाही महाराज. आणि दुसरी गोष्ट अशी, काही लोक परमार्थ ऐकणार आहेत, कीर्तन ऐकणार आहेत, ते म्हणतील महाराज आयुष्यभर देवाचं नाव घ्यायची काय गरज आहे? तुकोबारायांनी सांगितलं की मरताना नुसतं देवाचं नाव जरी आलं ना तरी मोक्ष मिळतो, उद्धार पावतो महाराज. बरोबर आहे का नाही? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. मला सांगा, जर आयुष्यभर देवाचं नाव नाही घेतल्यावर मरताना येईल का देवाचं नाव? जर आयुष्यभर अभ्यास केला, वर्षभर अभ्यास केला तर पेपरमध्ये पास व्हाल ना. जसं आपले DYSP संतोष साहेब पास झालेत, ते काय पेपरला जायच्या अगोदर पुस्तक उचकत बसलेत का काय येणार आहे काही नाही. 10 वर्ष 15 वर्ष अभ्यास करावा लागतो, तेव्हा कुठे एखादी पोस्ट निघते. जर एखादी पोस्ट निघण्यासाठी तुम्हाला एखाद्या IAS किंवा DYSP किंवा एखाद्या PSI व्हायचं असेल तर अभ्यास करावा लागतो. 8 असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. मला तुकोबाराय सांगतात की असाध्य गोष्टी असणाऱ्या साध्य होतात कारण अभ्यास तुका म्हणे. जसं आता अविनाश महाराजांनी सुंदर चाल म्हणली महाराज. आपल्याला कुणाला म्हणायचे असेल डायरेक्ट येईल का महाराज? अभ्यास करावा लागतो महाराज. तुम्हाला साध्य होतात गोष्टी पण एकदाच मिळत नाही, डायरेक्ट मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो.
मग एखादी पोस्ट पाहिजे असेल तर 8-8, 9-9 तास अभ्यास करावा लागतो, 10 वर्ष अभ्यास करावा लागतो, तरी सुद्धा मिळत नाही. साहेबांना अनुभव असेल महाराज, त्यांच्यासोबत हजारो विद्यार्थी आहेत, लाखो विद्यार्थी आहेत, क्वचित एखाद्याला मिळतं महाराज. लाखोतून करोडोतून एक जण त्या पोस्टपर्यंत पोहोचतो. जर मला सांगा, पोस्ट मिळण्यासाठी जर एवढा अभ्यास करावा लागत असेल तर देव मिळण्यासाठी आपल्याला किती अभ्यास करावा लागेल, किती पुण्य कमवावं लागेल, किती देवाचं नाव घ्यावं लागेल महाराज. म्हणून करत असताना अभ्यास करायचा आहे, नामस्मरण करायचंय, देवाचं करायचंय. कशासाठी? देवाला प्राप्त होण्यासाठी. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन त्याची फळ महाराज. ह्या सर्वांसाठी तुम्ही कितीही करा त्याचा तुम्हाला शीनच होणार आहे. बरोबर आहे का नाही? तुम्ही कितीही पैसे कमवा पण त्याचा तुम्हाला आनंद होणार नाही, शीन होणार आहे. मुलाला कितीही जीव लावा शीनच होणार आहे. बायकोला कितीही प्रेमाने बोला शीनच होणार आहे महाराज. महाराजांना अनुभव वाटते. विठाला विठाला त्यांचं लग्न झाले म्हणून अनुभव आहे महाराज. हा यांचं यांना पाहिलेच नाही, खाली बसलेत ना ते, आणि खालच्या गैनाथ गडावरचे असल्यामुळे खाली बसले. तुम्ही कितीही पत्नीला जीव लावा, आता ते नवीन असल्यामुळं जरा चालत असेल त्यांचं चहा पाणी गोड बोलणं, अजून 4-5 वर्ष झाले की काहीच नाही मला. मग कितीही प्रेम केलं, कितीही काही झालं तरी याचा शीन होणार आहे तुम्हाला. हा शीन जर तुम्हाला वाचवायचा असेल, भगवंताला प्राप्त व्हायचं असेल तर देवाचं नावस्मरण करावं लागेल. नवे नवे या जन्म मरणाच्या संसार सागरातून जर तुम्हाला तरुण जायचं असेल, एक लक्षात घ्या बरं का, संतांनी एक संकल्पना केलेली, ह्या भवरूपी सागर आहे, सागर, आणि या सागरामध्ये तरुण जायचं असेल तर त्याला नाव लागते. नाव, होडी, जहाज. मग ती जहाज कोणती चालते त्याच्यावर, तर तुम्ही नामस्मरण रूपी नाव तयार करायची आणि त्या संसारात सागरातून तरुण जायचे. तिसऱ्या चरण
तुकोबाराय सांगतात, हा संसाररूपी सागर तुम्हाला तरून जायचा असेल तर त्याच्यावर एकच नाव चालते, नामस्मरण रूपी नाव महाराज. त्या नामस्मरण रूपी नाव तयार करायची, ती नाव घ्यायची आणि त्या संसार सागरातून तरून जायचं. मग तुम्ही महाराज तरणार का आम्ही? जर मध्येच नाव गेली बुडाली तर शंका येऊ शकते ना. मध्येच नाव गेली बुडाली तर बुडत नाही महाराज. तुकोबाराय सांगतात, तरले तरती नेनो किती. या नावाने किती जण तरलेत, लिस्टच काढलेली आहे महाराज. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. कुणाला मुक्त केलं, कोण कोण उद्धार पावले, सगळी लिस्ट तुम्हाला माहिती आहे महाराज. कारण भगवान बाबापासून, भीमसिंह महाराजापासून, शास्त्रीजीपासून माझ्यापर्यंत बरेच महाराज तुम्ही महाराज लोकांची कीर्तन ऐकलेत, महाराजांना वाट लावले महाराज. म्हणून कुणाकुणाचे उद्धार झालाय, काय झालंय, सगळं तुम्हाला माहिती आहे. या संसार सागरातून तरायचं असेल तर एकच नाव तर कामाला येते, नामस्मरण महाराज. बरं, नामस्मरण घ्यायला काही कष्ट लागतात का? आता आपण या ठिकाणी बसलो, नाव घ्यायला किती कष्ट लागतात बरं? असं राम राम विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणाले काही कष्ट लागतात का महाराज? काहीच कष्ट लागत नाही ना, सोपं आहे एकदम. रामकृष्ण हरी विठ्ठल वगैरे म्हणायचं, पण म्हणू वाटत नाही हो. आता आपण कीर्तनाला आलोय, हे मस्त गायन करतायत, वाजन करतायत, मी विठ्ठल विठ्ठल म्हणतो. काही माणसं नुसते बघत येत असे. कुठला महाराज आहे, काय म्हणतोय, कसं कीर्तन सांगतोय. नाही, इथं मंडपात आल्यानंतर प्रत्येकाच्या मुखातून नामस्मरण आलं पाहिजे. तेच आपल्या पदरात पुण्य महाराज. इथून गेल्यानंतर तर आठवतच नाही आपल्याला. बरं, सगळे सोपं आहे ना. ते काय नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. याच्यापेक्षा सोपं साधनच नाही महाराज. इतर सुद्धा साधन आहेत, योग मार्ग आहेत, बरेच साधन आहेत महाराज. परंतु संतांनी आपल्याला सोपा मार्ग सांगितलाय. जास्त ताणच घ्यायचा नाही. वारकरी संप्रदाय सोपा आहे, फक्त नामस्मरण करा महाराज. नामस्मरण केल्याने तुमच्या जीवनामध्ये पुण्य तयार होतं, आणि पुण्य तयार झालं की या संसारूपी सागरातून तुम्हाला तरुण जाता येतं महाराज. पलीकडे देव आहे, पलीकडे परमात्मा आहे, अलीकडे आपण आहेत, आणि मध्ये संसार सागर आहे. मग त्या देवाला भेटायचं असेल तर नामस्मरण रूपी नावेतून तरुण जायचंय महाराज. आणि एवढंच नाही तर सगळ्या जगाला महाराज काळ खातोय. काळ तुम्हालाही खाणार आहे, मलाही खाणार आहे. या काळावर फक्त विजय मिळवला असेल ते संतांनी महाराज. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काळ असा आहे महाराज की चांगल्या चांगल्याची मस्ती जिरवणारा काळ आहे महाराज. काळ म्हणजे असं काही राक्षस किंवा हे नाही बरं का. काळ मग चांगला काळ, वाईट काळ. एखाद्या माणसाचा काळ चांगला असेल ना तर त्यांनी हातात माती जरी घेतलं तरी सोनं होतं, आणि जर काळ वाईट झाला ना तर सोन्याची सुद्धा माती होते महाराज. आणि हे काळ एवढा जबरदस्त आहेत, ह्या काळाच्या तडाख्यातून कुणीच वाचलेलं नाही महाराज, जर संत सोडले तर. आणि संत काळाच्या तडाख्यातून का वाचलेत? फक्त नामस्मरणामुळे महाराज. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जर तुमच्याजवळ काळ आला तुम्हाला ग्रासण्यासाठी, तर तुकोबाराय सांगतात की तुमच्याकडे बाण पाहिजे. कुठला बाण? नामस्मरण रूपी बाण. आणि काळ जवळ आला की नामस्मरण रूपी बाण काढायचं आणि त्याच्या तोंडावर मारायचं. तुका